15 मिनटं प्रबोधन होईल. 15 मिनटानंतर सर्वांना महाप्रसाद घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपण सर्वजण स्वामी महाराजांची प्रार्थना करून घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश. सालाबादप्रमाणे डिसेंबर महिन्यामध्ये हा मार्गशीर्ष महिना चालू आहे. या शुभ महिन्यामध्ये दत्त जयंती आली आणि तुम्ही आम्ही सर्वजण त्या दत्त महाराजांच्या दर्शनाला आलो आहोत. आणि ते दत्त महाराज म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणून आपल्या आरतीमध्ये आपण प्रार्थना महाराजांना रोज असते. 3 श्री 7 तया माझा दंडवत काके जोळी पुढे श्वाना अंगी विभूती सुंदर. अशा पद्धतीने महाराजांची स्तुती आपण करत असतो. आणि तेच दत्त महाराज भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. फक्त एवढंच आहे, तुम्ही आम्ही अनेक वर्ष गाणगापूरला महाराजांना पाहत आलो आहोत. नरसोबाच्या वाडीला पाहत आलो आहोत. कुरवपूरला पाहत आलो आहोत. पिठापुरमला पाहत आलो आहोत. कारंजाला पाहत आलो आहोत. पण अक्कलकोटचे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज बऱ्याच काळाने लोकांना समजले गेले. कारण की त्यांना माहितीच नव्हतं श्री स्वामी समर्थ महाराज हे कोणाचं स्वरूप आहेत. या कलियुगामध्ये भगवान दत्तात्रयांनी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अवतार घेतला आणि त्यांचं अवतार कार्य सुरू झालं. एका मातेच्या पोटी, सर्वसामान्य एका मातेच्या पोटी महाराजांनी जन्म घेऊन तुमच्या आमच्यासाठी, तुमचा आमचा उद्धार होण्यासाठी, तुमचं आमचं कल्याण होण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या रूपामध्ये आले. आणि ते श्रीपाद श्री वल्लभ स्वामी पिठापुरमपासून कुरवपूरला आले आणि कुरवपूरला त्यांची कर्मभूमी असं म्हटलं गेलेलं आहे. आणि कुरवपूरलाही त्यांनी अनेक लोक कल्याणाचे कार्य केले. तिथे आजही कृष्णामाई नदी वाहते. त्या कृष्णमाईच्या नदीच्या काठी भगवान दत्तात्रय साक्षात स्वामी समर्थ महाराज आजही गुप्त रूपात बसलेले आहेत. आजही गुप्त रूपात बसलेले आहेत. फक्त तुम्हा आम्हाला दिसत नाही, तेवढी आमची दृष्टी नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही पाहू शकत नाही. कारण की हे जे शरीर वासनेने घडलेलं आहे, हे स्थूल शरीर आहे. जे आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला वासनेचं शरीर ते पाहू शकत नाही. ते कधी ब्रह्म होतं ज्यावेळेस तुम्ही त्या गुरूंना शरण जाल. ते गुरु म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी म्हणजे भगवान स्वामी समर्थ महाराज. आणि ते स्वामी महाराज कुरवपूरला बराच काळ होते आणि त्यांनी त्यांचं कार्य आजही चालू ठेवलेलं आहे तुमच्या आमच्यामधील. नंतर तुम्ही आम्ही दत्त जयंती साजरी करतो, अनेक महाराजांचे उत्सव साजरे करत असतो. कारण की तुम्ही आम्ही फक्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना एका लंगोटवर पाहतोय. कारण की महाराजांची लीला खूप आगाध आहे. ते तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे. महाराज कुठल्या अवतारामध्ये उभे राहतील हे तुम्हा आम्हाला समजणार नाही. कारण की स्वामी महाराज हे कधी आले, कुठे होते, कोणी पाहिले कोणालाच माहिती नाही. काही लोक महाराजांना चंचल भारती असं म्हणायचे, काही महाराजांना दिगंबर बुवा असे म्हणायचे,
काय अवधूत रूपा, अवधूत बुवा म्हणून असे म्हणायचे. महाराजांना अनेक नावं. ज्या ज्या गावी स्वामी महाराज गेले, ज्या ज्या राज्यांमध्ये तालुक्यांमध्ये महाराजांचा जो भ्रमण होता, त्या त्या ठिकाणी त्याप्रमाणे महाराजांना ओळखू लागली लोक. पण तोपर्यंत स्वामी महाराज प्रचलित नव्हते, कारण की श्री स्वामी समर्थ महाराजांची तोपर्यंत वेळ आली नव्हती. लोक कल्याण त्यांचं तर चालूच होतं. महाराज हे अनादी कालापासून आहेत, पण जे अवतार कार्य म्हणजे पूर्ण व्हायचे होते ते म्हणजे भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वामी. आजही तुम्ही जर कुरोपूरला गेलात, बघा अशा अनेकांचं म्हणणं आहे, जोपर्यंत तुम्हाला स्वामी महाराजांचा आदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही कुरोपूरला जाऊ शकत नाही. किती प्रयत्न करा, जोपर्यंत स्वामी महाराजांचा तुम्हाला आदेश नाही आहे तोपर्यंत तुम्ही तिथं पोहोचू शकत नाही. तुमची किती इच्छा असू, तुम्ही मधल्याच रस्त्याने कुठेतरी वळून परत रिटर्न याल. कारण की ते सद्गुरू आहेत. जसा तुमचा भाव प्रबळ असेल, इच्छा प्रबळ असेल, दृढ भाव असेल, त्यालाच महाराज बोलून घेतात. फक्त वरच्यावर आम्हाला दर्शन करायचंय ह्याला महत्त्व न देता तुम्ही तुमच्या श्रद्धेला महत्त्व देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तेच भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना हवं आहे. स्वामी महाराजांना तुमचा बंगला, गाडी, तुमचे पंचपक्वान, तुमचे अनेक गोडधोड नैवेद्य, काही महाराजांना त्याच्याशी घेणं देणं नाही. स्वामी महाराजांना तुमचा प्रेम, तुमचा भाव पाहिजे. ते कसले भुकेलेत? प्रेमाचे, अन्नाचे नाही बरं का. माझे स्वामी महाराज 6-6 महिने, वर्षभर अन्न घेत नाहीत. ते पण एखादा घास बरं का, चिमणीसारखा. कारण त्याला ईश्वर असं म्हटलं गेलेलं आहे. तुम्हा आम्हाला भूक लागते हो. ज्यांनी या सृष्टीची रचना केली, ज्यांनी तुम्हा आम्हाला शरीर दिलं, ज्यांनी तुम्हा आम्हाला हा उदर दिला, त्यालाच भूक दिली आहे. म्हणजे तुम्हा आम्हाला भूक आहे, त्याला नाही. तो अनंत आहे, त्याचा अंत नाही. तो तुमच्या आमच्यासाठी ही गुलाबाची फुलं कोमजून गेली आहेत, त्यांना फुलवण्यासाठी परत आलेत ते खाली. आणि ते आले श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या रूपामध्ये. कारण की सांगू शकत नाही स्वामी महाराजांना कुठलं कार्य कधी करायचंय, ते आपल्या बुद्धीच्या पलीकडे. महाराजांनी थोडा काळ ते कार्य करून घेतलं. त्याच्यानंतर महाराजांनी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी सांगितलं, आता माझा अवतार कार्य मला संपवायचे. अनेक भक्तगण, त्यांचे सेवेकरी सगळे बोलू लागले, गयावया करू लागले, महाराज तुम्ही गेले तर आमचं कसं होणार? आम्ही काय करणार? कोणाकडे पाहणार? आमच्यावर अनेक जणांचा अत्याचार होतोय, यवनांचा अत्याचार होतोय आमच्यावरती. महाराज तुम्ही गेल्यावर आम्हाला कोण वाचवणार? महाराजांनी काय सांगितलं त्यावेळेस? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे महाराजांचे शब्द आहेत बरं का. अरे काय रडत बसलायत? काय अवलंबून राहताय माझ्यावरती? तुम्हाला हातपाय नाही दिले? लढा, 2 हात करा, यवनांसंगती त्यांचा खात्मा करून टाका. म्हणून भक्ती मार्गामध्ये सांगितलं गेलेलं आहे, 1 हात में बाला 1 हात में माला. महाराजांनी स्वतः सांगितलं. रडताय काय? उठा, तुमच्या आया बहिणींची इज्जत वाचवा. त्यावेळेस यवनांचं राज्य होतं, हे नेमकं चालू झालं. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं. मग महाराजांनी बोलले, मी कुठेही चाललेलो नाहीये, मी इथेच आहे. मी परत काय कालानंतर प्रगट होणार आहे. काय म्हटले? परत 200, 250, 300 वर्षांनी मी प्रगट होणार आहे. परत मी कुठल्या तरी मातेच्या पोटी जन्म घेणार आणि तुमचा परत उद्धार करणार, तुम्हाला परत सावली देणार. त्यावेळेस महाराज म्हटले. आणि महाराज म्हटले, सगळे गावकरी जमा झाले, अनेक जण जमा झाले, सगळे आले. आणि महाराजांनी त्या कृष्णामाईमध्ये महाराज गडप झाले बरं का. त्या नदीत गडप झाले. महाराज काय जल समाधी फक्त नावाला ती, काय बोलतात त्याला, जल समाधी फक्त नावाला होती. पण महाराज आजही, तुम्ही जर तिथं गेलात कुरोपूरला, तर महाराज आजही अदृश्य रूपामध्ये तिथे बसलेले आहेत. म्हणून जर तुम्ही कुरोपूरला गुरुचरित्र पारायण केलं
अशी कुठली इच्छा नाही तुमची ती पूर्ण होणार नाही म्हणून. 100% तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. काळ्या दगडीची पांढरी रेघ आहे. इतकं सामर्थ्य आहे त्या कुरवपूरमध्ये. आणि तेच कुरवपूर आज तीर्थक्षेत्र म्हणून मोठं झालेलं आहे. महाराज मानवदेहामध्ये महाराजांनी अवतार कार्य घेतल्यामुळे महाराज रोज सूर्यनमस्कार हठ योग करत राहायचे. सूर्यनमस्कार मारायचे महाराज स्वतः. मग आपण जर मानवदेहामध्ये आहोत तर आपल्याला काय करायला पाहिजे? आपण पण व्यायाम करायला पाहिजे. नुसती बाबागिरी करून जमणार आहे का? माझा पाय दुखतोय, हात दुखतोय असं नाही चालणार. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. कारण की स्वतः महाराज व्यायाम करायचे. तिथे कुरवपूरला टेंबे स्वामी महाराज म्हणून होते. महाराजांच्या आदेशानेच वासुदेवानंद सरस्वती म्हणून महाराजांनी तिथे काही काळ तपश्चर्या केली. टेंबे स्वामींना पण दत्त महाराजांचं स्वरूप असं मानायचे लोक. आणि आजही ते गुप्त रूपामध्ये आहेत. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे कुरवपूरमधूनच निघाले बरं का. तिथे एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये नागराज राहायचा. आणि टेंबे स्वामी महाराजांना वाटलं मला आता या गुफेमध्ये तपश्चर्या करायची आहे, पण तिथे नाग राहतोय. त्याला आदेश दिला टेंबे स्वामी महाराजांनी, हे बाबा तू बाहेर निघ, मला इथं काय काळ तप करायचंय. आणि त्या गुफेमध्ये गेल्या गेल्या असा नामाचा उच्चार झाला, असा घोष झाला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज ते नाम तुमच्या आमच्या मुखामध्ये आहे का नाही? आज दत्त जयंती आहे. मग त्या दत्त जयंती निमित्ताने त्या दत्त महाराजांचीच आपण स्तुती करतोय, त्यांचंच गायन गातोय. आणि ज्या वेळेस श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी पाण्यामध्ये विलीन झाले आणि त्या पाण्यामधून पादुका निघाल्या, त्या पादुका कुठे गेल्या? वाडीला. मग त्या वाडीलाच ते नरसोबाची वाडी म्हणजे काय बोलतात त्यालाच नृसिंह सरस्वती स्वामी महाराज असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच नृसिंह सरस्वती महाराजांनी बराच वर्ष गाणगापूरला कार्य केलं. आणि ह्याच नामावरती बरं का दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा पद्धतीने आज तुम्ही आम्ही प्रत्येक दत्त महाराजांच्या ठिकाणी गेलो तर तुमच्या आमच्या मुखात काय नाम निघतं? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा पद्धतीने. मग त्यांनीच बोलतात ना गाणगापूरला संगमावरती ब्रह्मराक्षसाला पण मोक्ष दिला. ज्या रोगी होते, ज्यांना कोडे होते ते बरे केले. अनेक गोरगरिबांचा उद्धार केला महाराजांनी. आणि महाराज त्याच पादुका वाडीला गेल्या आणि त्या वाडीमध्ये कृष्णामाईच्याच तीरावर आहे बरं का वाडी, नरसोबाची वाडी कोल्हापूरपासून आतमध्ये. आणि तिथेच महाराजांनी बराच वर्ष कार्य केलं. औदुंबर पण स्थान आहे तिथे, तिथे महाराजांच्या पादुका आहेत. बऱ्याच ठिकाणी स्वामी महाराजांनी कार्य केलं. त्याच्यानंतर कोणला माहिती नसलेले आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांचा गिरनारवर वास आहे, ज्यांना जय गिरनारी असं म्हणतात, ते गिरनारी म्हणजे दत्तात्रय भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. कोण? श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांनीच त्यांच्या रूपामध्ये अनेक ठिकाणी कार्य केले. आणि ते स्वामी महाराज आज तुमच्या आमच्यामध्ये आहेत. काय आहेत? आता तुम्हाला माहिती आहे का याच्यात स्वामी समर्थ महाराज बसलेत का नाही बसलेत? तुम्हाला वाटते सगळे मानव देहातली माणसं बसलेली आहेत. पण महाराज कुठल्या रूपात येतील माहिती आहे का तुम्हाला? नाही. महाराज कुठल्या रूपात येतील हे तुम्हाला माहिती नाही. कारण की ते दत्तात्रय अवधूत स्वरूप आहे. काय? अवधूत स्वरूप हे सगळ्यांच्या पलीकडे असतं. त्यांना कसला कांदा लसूण कुछ नाही. तुम्ही काही खायला घाला त्यांना चालून जातं. फक्त ते तुम्ही आम्ही नियम पाडले अध्यात्म मार्गामध्ये, त्याच्यामुळे बाबा नको अशा वेळेस पारांच्या वेळेस कांदा लसूण काय खाऊ नये.
कारण की त्याच्याने वासना वाढते. काय वाढते? गरम वस्तू आहे ना ती, कांदा लसूण कडधान्य का खाऊ नये, त्याच्याने वासना वाढते. त्याच्यामुळं पारायण करताना तुमचे आमचे विचार फिरले जातात. काय फिरले जातात? मग वाचनात मन न लागता भलतीकड तुमचं आमचं मन लागलं जातं. त्याच्यामुळे मग ते पारायण सक्सेस होत नाही आणि मग ते असंच व्यर्थ जातं. अशा काय गोष्टी असतात. म्हणून लक्षात ठेवा. तुम्हाला एक उदाहरण देतो. एक महान कीर्तनकार आहेत, एकदम शिस्तप्रिय. त्यांना काय पाहिजे? शिस्त. असं कीर्तनामध्ये कोण बोललेलं या हसलेलं या वाकडं तिकडे बसलेलं त्यांना आवडतच नाही. शिस्त म्हणजे शिस्त. माईक व्यवस्थित पाहिजे, गाणारा व्यवस्थित पाहिजे, टाळ वाजवणारा व्यवस्थित पाहिजे, सगळं व्यवस्थित पाहिजे. महान संत आहेत ते. पण त्यांच्या जीवनामध्ये असा काय दत्त महाराजांचा अनुभव आला, जाता जाता सांगतोय तुम्हाला. असा काय दत्त महाराजांचा अनुभव आला, तुम्ही विचार पण करू शकत नाही. स्वामी महाराज प्रत्येक वेळेस सांगतायत, हम गया नहीं जिंदा है. काय बोलतात महाराज? हम गया नहीं जिंदा है. महाराजांनी प्रत्येक वेळेस तेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून महाराजांनी असं पण वचन दिलंय, जो त्यांचा भक्त असेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे कधी बोललं जातं? ज्यावेळेस हम गया नहीं जिंदा आहे त्यावेळेस हे बोललं जातं. बरोबर ना? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर अशा पद्धतीने महाराज जर तुमच्या आमच्यामध्ये आज आहेत, तर तुमची आमची शिष्टाई चालेल का? कारण की ज्या वेळेस तुम्ही त्यांच्या जागेत, त्यांच्या आवारामध्ये, त्यांच्या चैतन्यामध्ये, त्यांच्या ऊर्जेमध्ये तुम्ही कीर्तन करताय, आणि जर तुम्हाला राग आला कीर्तन करता करता, कारण की गोंधळ करणारी बरीच लोक असतात. काय असतात? एखाद्याला आवडत नाही, शिस्तप्रिय असतात. त्याच्यामुळे ते बोलले आजपासून मी या गावात येणार नाही म्हटले. काय बोलले? मला परत बोलवायचं पण नाही, चाललो निघून. तिथे नेमकं शंकर महाराजांचा मठ होता धनकवडीला. कुठे? आणि अशी काय घटना घडली, शंकर महाराज हे आपल्या स्वामी महाराजांचे शिष्य आहेत. कोण आहेत? दत्तात्रय भगवानांचे शिष्य. आणि त्यांनी एका रूम मध्ये त्यांनी बोले आजची रात्र काढूया आणि निघून जाऊया आपण इथनं. त्यांचं ठाम झालं, आता राहायचं नाही. ते काय झालं काय माहित? बोलतात ना, मनाचं परिवर्तन व्हायला लागलं आपोआप. एका बाजूला शंकर महाराजांचा मठ आहे, एका बाजूला वरच्या साईडला ते राहत होते. अचानकच परिवर्तन व्हायला लागलं. त्यांचं मन चेंज व्हायला लागलं, परिवर्तन व्हायला लागलं. मग त्यांना वाटलं, अरे मी काय बोललो, या गावात परत यायचं नाही. आणि त्या ठिकाणी साक्षात शंकर महाराजांचे इथं कीर्तन चालू आहे. स्वामी समर्थ महाराज हे अवधूत स्वरूप आहेत तिथे. आणि माझ्या मुखातनं असे शब्द निघावेत. महान संत, असे आयरे गेरे नाही बरं का ते, दंडाधिकारी आहेत ते. आणि दुसऱ्या दिवशी ते निघून जाणार होते. त्या रात्री ते बोलले मला भूक लागली खूप. ते बोलले आता महाराज इथं आणायचं कुठून काय? मला काय माहिती नाही, मला जेवायला पाहिजे बोलले. मला जेवण पाहिजे. आता कसं बसं पिठलं भाकरी अरेंज केली आणि त्यांनी ती खाली. दुसऱ्या दिवशी त्याच घरामध्ये सकाळी पहाटे पहाटे सगळा सिगारेटचा वास, पूर्ण सिगारेट घरामध्ये, त्या रूममध्ये सिगारेटचा वास सगळीकडे. अरे शंकर महाराज सिगरेट प्यायचे. काय प्यायचे? प्रत्येक बोटामध्ये सिगरेट असायचे त्यांच्या. काय असायची? हां, ते अवधूत स्वरूप आहे. त्यांना काय नाही हो, त्यांना सिगरेट काय कसलं काय, त्यांची माया लीला आहे ती. काय ते आपण बोलतो अरे देव असं सिगरेट, अरे देव येतो, त्यांनी विष ग्रहण केलं आहे, त्याला सिगरेट प्यायला काय? बरोबर ना? शंकर ना तो. शंकर म्हणजे कोण? महादेव. त्या महादेवाने ही सृष्टी वाचण्यासाठी, अनंत ब्रह्मांड वाचण्यासाठी स्वतः विष ग्रहण केलं, ते शंकर महाराज. आणि तोच महादेव माझ्या महाराजांचे शिष्य आहेत. कोणाचे? ह्या गुरूंचे.
हे गुरु आहेत, सद्गुरू आहेत, ह्या सद्गुरूंचे शिष्य. आणि तिथे त्यांना शंकर महाराजांचा अनुभव येऊन पण स्वामींचा पण अनुभव आला. आणि तिथेच ते अधिकारी शरण गेले. त्यांनी स्वतः त्यांचा अनुभव सांगितला. बोले इथं लीला आगाध आहे बोलले. माझ्या मुखातनं महाराजांचं तिथे क्षमा मागितली. महाराज परत असं होणार नाही, मी तुमची लीला जाणली, माझ्यावर आशीर्वाद असू द्या. एका सेवेकराला विचारलं त्यांनी, अरे माझ्या रूममध्ये असा सिगरेटचा वास काय ते? अहो जावा, तुमच्यावर शंकर महाराजांची कृपा झाली. काय म्हटले? जावा, शंकर महाराजांची कृपा झाली. अशीच होत नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. काय असतं त्यांचं पुण्य तेवढे. कृपा झाली, स्वामी महाराजांची कृपा झाली, त्या अवधूताची, दत्तात्रय भगवानांची कृपा झाली. आणि तेच दत्तात्रय महाराज भ्रमण करत 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 कुठे आले? अक्कलकोटात. कुठे आले? कोटामध्ये येऊन महाराजांनी अनेक मोठे मोठे कार्य केले. महाराजांनी बोलतात ना, स्वामींना काय मंत्र घोकायची गरज लागायची नाही. स्वामी समर्थ महाराज साक्षात अवधूत स्वरूप दत्तात्रय भगवान, इतकं महाराजांमध्ये जाज्वल्य होतं, इतकं चैतन्य होतं, इतकं तेज होतं. समोर माणूस काय महाराजांच्या समोर उभा राहील. महाराज बोलतील ती पूर्व दिशा, देवता थरथर कापायचे महाराजांना बघून. महाराजांचा दंभ तुम्ही पाहाल तर 2 मिनिटं विचारात पडाल, असे स्वामी महाराज होते. महाराज चालायचे, आपलं 1 पाऊल तर महाराजांचे 3 पावलं असायची. महाराजांची हाईट 7-7.5 फूट हाईट होती महाराजांची. उंची इतकी मोठी होती महाराजांची. हात गुडघ्याखाली होते स्वामी महाराजांचे. खरे अवधूत स्वरूप आहे ते. काय कोणला आकळले नाही महाराज. मालोजी राजे नुसते हत्तीवर आले, महाराजांनी कांशीला दिली एक. काय दिली? तिथल्या राजेंच्या, तुम जैसे राजे बहुत देखे, बहुत बनाए और बहुत तोड दिए बोले महाराज. बोलले काय? बोलले असे खूप बनवले, खूप तोडले, तुझी काय मिजास आहे माझ्या समोर? हत्तीवर येतोस, चल निकल जाय असे बोलले. ह्यांना श्री स्वामी समर्थ महाराज बोलतात. काय बोलतात? महाराजांनी कधी कोणात भेदभाव नाही केला. गोरगरीब असो, श्रीमंत असो, कोणी सगळे एकाच सारखे, एकाच सारखे स्वामी समर्थ महाराजांना, एकाच सारखे. कारण की ते अवधूत स्वरूप दत्तात्रय होते. ते कोण होते? इतकी एवढं सामर्थ्य महाराजांमध्ये होतं. तुम्ही आजही जर अक्कलकोटला गेलात, आज तर पौर्णिमा आहे, पौर्णिमेला का जावं? मी काही लोकांना पौर्णिमा करायला लावतो, कारण की ज्याच्या इच्छा आकांक्षा इथनं पूर्ण होत नाही, ते अक्कलकोटला जाऊन पूर्ण होतात. कुठे होतात? त्याचे पण काही नियम आहेत, विधी आहे. त्या पद्धतीने केलं, आदेशाचं पालन केलं तर त्या गोष्टी, तुमची कुठली मनातली इच्छा असू द्या, तुम्हाला 100% अनुभव येणार. फक्त तुमचा काय पाहिजे महाराजांना? तुमची धन दौलत नाही बोललो मी, तुमचा भाव, तुमचं प्रेम, तुमची श्रद्धा. काय हवंय? हे स्वामी महाराजांना पाहिजे. महाराजांना काही नको, कारण तुम्ही आम्ही त्यांची लेकरं आहोत. हो, तुम्ही काय आईबापाला देणार आहे? त्यांनीच तुम्हा आम्हाला मोठं केलं, पोचलं आणि आज इथं बसायच्या लायकीचं केलंय. तेच म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांचंच घेतोय आणि त्यांनाच देतोय. कोणाचं खातोय आपण? त्या ईश्वराचंच ना. त्यांनी सृष्टी घडवली म्हणून तुम्ही आम्ही हे धन धान्य पिकवतोय, खातोय, व्यवहार करतोय, हे कोणाच्या कृपेने? भगवान श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रय भगवान श्री स्वामी महाराजांच्या कृपेने. हे जे काय मी सांगितलं तुमच्या लक्षात तर आलंच असेल, कारण की जास्त वेळ घेता येत नाही. थंडीची वेळ आहे, वाघाची भीती आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या घरी जायचं आहे, पण प्रसाद घ्यायचा आहे. आणि प्रसाद घेऊन सगळ्यांनी नामस्मरण करायचं आहे. पण पहिल्यांदा नामस्मरण करायचं. काय करायचं? म्हणून परत बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा,
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। ओम श्री महालक्ष्मी माता की जय। हर हर महादेव। सगळ्यांनी नामस्मरण करायचे दर गुरुवारप्रमाणे। आलं लक्षामध्ये? मोठ्याने टाळ्यांच्या गजरात फक्त माझाच आवाज निघता कामा नये, तुमचा पण निघायला पाहिजे, म्हणजे ही दत्त जयंती साजरी झाल्यासारखी वाटेल। काय वाटेल? सुरुवात करायची। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी
समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 शिव गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष 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 शिव गोरक्ष जय गोरक्ष
जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव सर्वांना आदेश सगळ्यांनी पंक्तीत बसायचे प्रसाद घ्यायला ज्याला वाढायचं त्यांनी वाढा खाली सांडू नका प्रसाद घेतल्यावरती गाड्या पहा आणि आपल्या आपल्या घरी श्री स्वामी समर्थ नाम घेत घेत जा श्री स्वामी समर्थ एका रांगेत उठा